नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेले काही दिवस एक वाद उफाळून येतोय. तो वाद अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक ठिकाणी मी त्या गोष्टीचा थोडाफार अभ्यास केला आणि मला ते समजलं किंवा मला ते वाटलं की हा विषय बोलला पाहिजे. त्या वाघ्या कुत्राच्या समाधीचा, की खरंच नक्की ते आहे का, की कुणी आणून ठेवलंय, की खरंच महाराजांचा कुत्रा होता का? मला असं वाटतं 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाराज, मला असं वाटतंय फार क्वचित वेळा असे कुत्रे आणि अशा घराला वेळ देणं किंवा घरच्यांसाठी वेळ काढणं फार क्वचित वेळ झाला आहे सर्व या माणसासोबत. या राजानं म्हणजे म्हणतात ना, मरण पाठीवर घेऊन सतत घोड्यावरती 24 तास सतत स्वराज्याचा विचार, सतत रयतेचा विचार, सतत या राष्ट्राचा राज्याचा विचार, सतत आपल्या धर्माचा विचार करणारा माणूस या अशा काही गोष्टी करेल याबाबत थोडंसं प्रश्नचिन्ह वाटतंय. बोलूया या सगळ्या गोष्टीबद्दल. वाघ्या कुत्राच्या समाधीवरून ते संभाजी महाराज आणि या सगळ्या लोकांनी ते प्रश्न उपस्थित केलेत की वाघ्या कुत्राची समाधी तिथं नको, ती तोडा. त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आता हा वाघ्या कुत्रा, अनेक जण सांगतायत की हा वाघ्या कुत्रा हे काल्पनिक पात्र आहे किंवा हे काल्पनिक आहे, असं काही नाहीच आहे. आता याच्यामध्ये प्रश्न अनेक उभे राहत आहेत की हा वाघ्या कुत्रा जर महाराजांसोबत असता आणि जर त्याने महाराजांच्या चितेमध्ये सांगितलं जाते की उडी टाकली आणि मग त्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण पत्रामध्ये असा कुठं उल्लेख दिसत नाही. असा कुठे आम्हाला पाहायला मिळत नाही की महाराजांचा कुत्रा वाघ्या कुत्रा होता. मग तसं तर महाराजांचं घोड्यांवरती त्या प्रेम किती होतं, म्हणून काय कुठं काय घोड्यांचं काय त्यांनी काय शिल्प नाही तर अशा काही गोष्टी उभ्या करून ठेवल्या नाहीत, आम्हाला कधी पाहायला मिळत नाहीत. बरं, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आले, राजाराम महाराज आले, ताराराणी आल्या, शाहू महाराज आले, ही सगळी लोक आली. या सगळ्यांच्या पत्रामध्ये किंवा त्यांच्या इतिहासामध्ये किंवा आमच्या बखरींमध्ये कुठेतरी उल्लेख पाहिजे की हा वाघ्या कुत्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आता याच्यावरती आपले इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे, राज ठाकरेंनी त्यांची मुलाखत जेव्हा रायगडावरती घेतली तेव्हा त्यांनी एक प्रश्न विचारला त्यांना. आता एक दंतकथा जर समजा आपण घेतली, म्हणजे ती दंतकथा आहे असं मला माहिती, पण आपण जर सांगितलं तर बरोबर. आणि ती म्हणजे या वाघ्या कुत्र्याची, की तिथे जो लेख लिहिलेला आहे त्याच्यावरती की महाराज गेल्यानंतर वाघ्या कुत्र्यांनी महाराजांबरोबर चितेत उडी मारली. महाराजांचा कुत्रा होता नव्हता, आणि होता तर ही समाधी इथे काय याची कथा आपण मला मागे सांगितली होती, आपण ती महाराष्ट्राला सांगावी अशी. शिवाजी महाराजांचा कुत्रा किंवा आणखी निर्णयातरीचे प्राणी हे होते असे कागदपत्रात काही उल्लेख नाही. घोडे होते ते असणारं स्वाभाविक आहे, परंतु कुत्रं असलं पाहिजे असं म्हणायला एक बारीकसा आधार मिळाला आहे. शिवाजी महाराजांचं एक शिल्प कर्नाटकामध्ये धारवाडपासून एक 10 किलोमीटरवरती यादवाड नावाचं गाव आहे. आणि तिथे एका मंदिरामध्ये एक शिल्प महाराजांचं लावलेलं आहे त्यावेळेस आहे, आणि त्याच्यामध्ये महाराज असे आसनावरती बसलेले आहेत आणि बाकीचं सगळं काय आहे तिथे. पण तो आत्ता मुद्दा असा की तिथे खाली एक कुत्रं दाखवलं आहे, एक कुत्रं बसलं आहे त्या आसनाच्या खालच्या बाजूला. तो कुत्रा असेल आणि कदाचित शिवाजी महाराजांच्या नंतर तो महाराजांचा वियोग, आपला मालक गेला आपला ह्या दुःखामध्ये ते कुत्रं मेलंही असेल. लोकांनी मग त्याचा आणखीन काहीतरी करून त्याला असं थोडंसं नाटकी म्हणा किंवा नाट्यमय म्हणा करून दिलं. पण या समाधीची कथा काही वेगळीच आहे. या ठिकाणी एक पहिला एक बारीकचा चौथाला असा होता, तो बरीचसं दिसतोय थोडा. बरं काही नव्हतं, हे जे बांधकाम आहे सगळं 1926च्या 30च्या असं काळात ते केलं गेलं. शिवाजी रायगड स्मारक मंडळ म्हणून होतं त्यांनी केलेलं पैसा नव्हता. बरं, शिवाजी महाराजांना तो जो काळ होता तो फारसा महाराष्ट्रामध्ये तसा गाजावाजाचा म्हणा किंवा असा अति लोकप्रियतेचा असा तो नव्हता. त्यावेळेला काही परिस्थिती असते, त्यामुळे निधी जमवणं ही मोठी अवघड गोष्ट झाली होती. पुन्हा मंदीचा काळ, ब्रिटिशांचं राज्य, प्रयत्न चाललेला होता. राजे लक्ष्मणराव भोसले नागपूरचे, पुण्याचे गुंजाळ, तात्यासाहेब केळकर, मचिन केळकर, दासाहेब कर्णिकर, ही सगळी मंडळी प्रयत्न करत होती पैसे जमवायचे, काम करायचं. आणि एकदम कुठं 4,000 5,000 कुठं आणायचे. आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्या मंडळींच्या, शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या मंडळींच्या मनात एक कल्पना आली की आपण काही मंडळींना आवाहन करू. त्यावेळेला जे इंदोरचे महाराज होते त्यांच्याकडे आपण त्यांना आवाहन करू केलं, आणि त्यांनी ताबडतोब उत्तम प्रतिसाद दिला आणि असं सांगितलं की मी या कार्याला सुमारे 5,000 रुपये, 5,000 रुपये फार मोठे त्या काळात, पण 5,000 रुपये मी देईन. या संस्थेत टिळक पण होतं. टिळक होतं, पण टिळक 1 ऑगस्ट 1920 या दिवशी मरण पावले. हे जे मी बोलतोय ते पुढच्या काळात बोला, 1930 1930 या काळात होतं. तेव्हा ही सगळी मंडळी ही इंदोरला गेली. महाराजांनी आपल्या सेक्रेटरीच्या मार्फत त्यांना निरोप पाठवला इंदोरमध्येच. तेव्हा माझ्या लक्षात आहे, माझ्या मनातही आहे, पण मी यावेळेला अतिशय सचिंत आहे, मी दुःखी आहे. का? त्या ते म्हणाले की महाराजांचा एक अत्यंत आवडता असा एक कुत्रा होता आणि तो नुकताच मरण पावला. 5,000 रुपये त्यांच्याकडे पाठवले आणि अशी आपली मानसिक मनाची इच्छा व्यक्त केली. तेव्हा रायगडावरची आपण ह्याच्यात काय खर्च करायचं ते करा, पण माझ्या मनात तो माझा कुत्रा आहे. त्या कुत्रा या विषयाच्या संदर्भात जर काही जर होऊ शकत असेल संलग्न तर ते केलं तर मला बरं वाटेल. काही वागत होतं, स्वाभाविक होतं. त्या तात्यासाहेब केळकरांच्या मनावर एक कल्पना आली की ही जी वाघ्या कुत्रीची जी एक दंतकथा आहे तिचा आपण उपयोग केला
आणि जर समजा त्याच्यामध्ये त्याच्यातही पण एक छोटंसं त्या कुत्र्याची स्मारक केलं आणि महाराजांच्या म्हणतात की शिवाजी महाराजांच्या बद्दलची प्रेम आदर या सगळ्याचं सार्थ होईल या कल्पनेनं मग ते पैसे हे असे त्यावेळेला खर्च करण्यात आले. हे काम पूर्ण करण्यात आलं आणि ते पण मूर्ती त्या कुत्र्याची. ते शिल्प परदेशी आहे असं म्हणतात. हो, काय झालं त्यावेळेला कुत्रं तयार करून घेणं हे पुन्हा खर्चाचं काम होतं. त्या आपले जे शिल्पकार करमरकर होते त्यांच्याकडे गेले. करमरकरांचा पुण्याचा पुतळा त्यांनीच केला ना. त्या करमरकरांच्याकडे ज्यावेळेला ही मंडळी गेले की आम्हाला असं केलं त्या त्यांना दाखवलं हे पाहिजे तयार आहे याचं तुम्हाला जे आवडतं ते घेऊन जा. तर तयार केलेला पुतळा त्या दिवशी कुत्र्याचा होता तो त्यांनी आणला आणि तिथं बसवला. आता बाबासाहेब पुरंदरे असं सांगतात की एक कर्नाटकातल्या कुठं ते शिल्पामध्ये एक कुत्र्याचा असा ते दिसतंय आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत हा कुत्रा दिसतो. बरं, तो कर्नाटकमध्ये असलेला कुत्रा छत्रपती शिवाजी महाराज इथून तिथं घेऊन गेले की तिथून इथं घेऊन आले आणि हे स्वतः सांगतायत की हे शिल्प काहीतरी 1926-25च्या दरम्यान उभं केलं. ह्या वाघ्या कुत्र्याचं सगळ्या गोष्टी कुठून त्यांना काय संदर्भ मिळाला की काय झालं, म्हणजे असंही नाही की ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कुठं काय आहे त्याचा नमुना आणि काय आहे मग ते उभं केलं. या सगळ्या गोष्टी खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करण्यासाठी आहेत का? कारण महाराजांचं प्राण्यांवरती प्रेम नसेल असं नाही. जो माणूस माणसांवरती, जो माणूस रयतेवरती, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, जीव ओवाळून टाकत असेल त्यांचं प्राण्यांवर मला असं वाटतं प्रेम नाही असं नाही होऊ शकत. निश्चित असेल रायगडावरती अनेक प्राणी असतील, कुत्रे असतील, अनेक असणार, असं नाही आहे की काय तिथं नसेल. पण याचा अर्थ हा वाघ्या कुत्रा आणि त्याने मग चितेत उडी मारली आणि त्या सगळ्या गोष्टी याचा कुठे उल्लेखही पाहायला मिळत नाही. याचा कुठेही काही आम्हाला संदर्भ देखील लागत नाही. अशी स्मारकं आजही आम्ही समाधीच्या बाजूला उभी करून ठेवतो. हा प्रश्न उपस्थित राहतो. हा प्रश्न अपमानाचा वाटतो थोडासा. तुम्हाला वाटत नाही का? मला वाटतो थोडासा. मलाही वाटतं ती वाघ्या कुत्र्याची समाधी त्यांना नसायला पाहिजे, ती हटायला पाहिजे तिथून. काय संबंध काय? जर आम्हाला पत्रांमध्ये अस्सल कागदपत्री जे काही इतिहास पत्र आहेत त्याच्यामध्ये जर आम्हाला या गोष्टी सापडत नसतील, ठोस सापडत नसतील, ते लिहायला काय कुणी लिहिलं आणि ते काय काही आम्हाला वाटतं ते शिल्पामध्ये आहे म्हणून ते काय वाघ्याचा आहे तो असं कुणी लिहिलं आहे किंवा महाराजांच्या याच्यामध्ये कुठं आलं आहे का की हा माझा वाघ्या कुत्रा आहे, या सगळ्या गोष्टी खरोखर विचार करण्यासारख्या आहेत. जर जाणून बुजून या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला, म्हणजे ती विटंबना केल्यासारखंच वाटतंय हो. खरंच असं वाटतंय मला. म्हणजे महाराजांचं जर घोड्यांवरती आतोनात प्रेम होतं, ज्या महाराज जे घोडा वापरायचे ती घोडी तिच्यावरती आतोनात महाराजांचं प्रेम होतं. तिथं हयात असताना त्यांनी तर त्या सगळ्या गोष्टी किती उभ्या करून ठेवल्या असत्या हो. पण हे कुठं ना कुठेतरी चुकीचं वाटतंय आणि याला चोळून मोळून आपल्यासमोर आणणारे काही इतिहासकार आहेत त्यांना म्हणावं पहिले पुरावे द्या आणि मग सांगा काय ते. ते आता 1925 साली 26 साली बांधला, ते ज्यांनी कोणी बांधला आणि कुठला शोध लावून त्यांनी बांधला आणि कशासाठी बांधला त्याही जरा सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. पण मला हे साफ चुकीचं वाटतं. हा माझा वैयक्तिक, मी तुम्हाला माझं मत तुम्हाला सांगतोय की हे हटलं पाहिजे, निश्चित हटलं पाहिजे. कुत्रा प्रेमाचा असेल, निश्चित असेल, नाही असं नाही, त्याला काय आपण दुमत देत नाही आहे. पण त्याची समाधी बांधणं, त्या सगळ्या गोष्टी करणं याच्या मागचा उद्देश थोडा मला तरी वेगळा वाटतोय. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा. आणि वाघ्या कुत्रा आणि ही सगळी घटना किती खरी किती खोटी आहे या देखील गोष्टी मला समजवा.